बातमी मुंबई पोलिसांनी केलेल्या एका कारवाई संदर्भातली। मुंबई पोलिसांनी ड्रग्सच्या विरोधात एक मोठी कारवाई थेट साताऱ्यामध्ये जाऊन केली आणि या ड्रग्सच्या कारवाईवरनं जोरदार चर्चा सुरू झाली कारण याचं राजकीय कनेक्शन सुद्धा आता समोर आलंय। जवळपास शेकडो कोटींचं हे ड्रग्सचं रॅकेट मुंबई पोलिसांनी कारवाई करत उघडकीस आणलं आणि या रॅकेटमधले जे आरोपी आहेत त्या आरोपींना एकनाथ शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टमधला डबा जायचा असा आरोप केला सुषमा अंधारेंनी। या रिसॉर्ट शेजारीच असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये परप्रांतीय आरोपींना ड्रग्स संदर्भात पोलिसांनी बेड्या ठोकल्या आणि जवळपास 45 किलो ड्रग्स पकडलेले होते। ज्या शेडमध्ये हे ड्रग पकडलं गेलं त्याची चावी ज्याच्याकडे होती त्या ओंकार दिघेला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, पण परत का सोडलं असा सवालही सुषमा अंधारेंनी उपस्थित केला। ड्रग्सच्या कारवाईबाबत पोलीस अधीक्षक तुषार दोशींनी माहिती लपवल्याचा दावा सुषमा अंधारे करतात। त्यामुळे मुंबई पोलिसांनी साताऱ्यात उघडकीस आणलेल्या मेफेडॉन ड्रगच्या रॅकेटवरनं सुषमा अंधारेंनी जोरदार दावे केलेत। मोठा गोल म्हणजे रिसॉर्ट आहे आणि हा छोटा गोल म्हणजे तो पत्र्यांचा शेड आहे, ज्या शेडमध्ये ही कारवाई झाली। ही जी कारवाई झाली या कारवाईमध्ये 45 किलोचं ड्रग सापडलं। 52 ग्रॅम ड्रग्जला जर 10 लाख रुपये लागतात तर 45 किलो ड्रग्जला किती? तर ते साधारणतः 115 कोटी रुपये होतात। 115 कोटी रुपयाचं ड्रग्ज या ठिकाणी सापडलं। हे रिसॉर्ट कुणाच्या मालकीचं आहे? हे रिसॉर्ट साधारण प्रकाश शिंदे या व्यक्तीच्या मालकीचं आहे। अतिशय महत्त्वाची आणि स्फोटक गोष्ट ही आहे की या संबंधाने तुषार दोशींनी काही बातमी लपवलेली आहे, काही माहिती लपवलेली आहे। माहिती काय लपवली आहे तुषार दोशींनी? तुषार दोशींनी ही माहिती लपवली की प्रकाश शिंदे नेमका कोण आहे। ही जी प्रेस नोट पोलिसांनी काढली हे फार विशेष आहे बघा। पोलिसांनी पहाटे कारवाई केली, पोलिसांनी प्रेस नोट काढली, पोलिसांच्या प्रेस नोटमध्ये 45 किलोच्या ड्रगचा विषय आला, पण पोलिसांच्या या प्रेस नोटमध्ये जी 3 नावं मी वाचली तीन नावं याच्यात नाहीयेत। आणि सुषमा अंधारेंनी जे खळबळजनक दावे केलेत, आरोप केलेत, त्या सगळ्या बाबतीत आम्ही थेट प्रकाश शिंदेंनाच विचारलं, पण त्यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावताना काय म्हटलं आपण पाहूया। हे साफ खोटं आहे, हे विरोधकांचं षडयंत्र आहे आणि ही जे स्पॉटवर जे ड्रग्स भेटलेले आहेत तिथून 3 ते 3.5 किलोमीटर लांब आहे। तर पोलिसांचा रिपोर्ट बघावा किंवा तिथल्या नागरिकांचा रिपोर्ट बघावा आणि त्याच्यानंतर ती चर्चा करावी त्यांनी। पण ते रिसॉर्ट आपला आहे हे आपण स्वीकारताय? माझा रिसॉर्ट नाहीये, ते मी एक रणजित शिंदे आहे ना, ते जागा मागच्या 6 महिन्यापूर्वी त्यांना दिलेली आहे। पण हे रिसॉर्ट आधी आपलं होतं? माझ्या जागेशी काही संबंध नाही आणि ती जागा मी 6 महिन्यापूर्वी रणजित शिंदे यांना दिलेली आहे। आणि राज्याचे मंत्री आणि शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनी सुद्धा सुषमा अंधारेंनी केलेले सगळे आरोप फेटाळून लावलेत आणि सुषमा अंधारेंवरतीच हल्लाबोल केलाय। आपण पाहूया। त्यांना म्हणाव एका केसला आबरू नुकसानीच्या त्या सामोरे गेल्यात। माझ्या बाबतीत सुद्धा त्या असंच बोलल्या होत्या। पुण्यामध्ये जे ड्रग्स प्रकरण झालं त्यावेळी माझ्याकडे एक्साईज खातं होतं आणि त्या एक्साईज खात्याचा माझा त्या ड्रग्स प्रकरणाशी संबंध आहे, माझा राजीनामा घे अशी मागणी केली होती। त्यांना कोर्टापुढे येऊन जामीन घ्यावा लागला पाटण न्यायालयामध्ये। तसलं बेछूट आरोप त्यांना म्हणाव काही करू नका। आदरणीय शिंदे साहेबांच्यावर नाहक दुसऱ्या अशा आबरू नुकसानीच्या दाव्याला त्यांना सामोरं जावं लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।